नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. मित्रांनो, नुकताच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 प्रसिद्ध झालाय. जगी असा सर्व सुखी कोण, कोणता देश किती आनंदी आहे याचा रिपोर्ट कार्ड या अहवालातून मिळतं. दरवर्षी हा अहवाल प्रसिद्ध होत असतो. आता हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेलच, आनंद कसा मोजू शकतात हे? आनंद मोजण्याचे निकष तरी कोणते? मग आपला भारत देशात कितव्या नंबरवर आहे? मी समजा जर असं म्हटलं की एखादा देश फार दुःखी आहे, तर तो नक्की दुःखी का आहे? या प्रश्नांची यादी जरा लांबली आहे, पण एकदम शॉर्ट आणि सोप्या भाषेत आपण हे जाणून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिले समजून घेऊयात आनंदी कोणाला म्हणायचं. फक्त हसतमुख असणारा माणूस म्हणजे काय आनंदी नाही, तर आनंदी माणसाची विभागणी ही दोन पैलूंवर केली जाते. पहिले वेलबिंग. तर वेलबिंग म्हणजे आपण आतून किती खुश आहोत. आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी असतात, तशा चिंता, राग, भीतीदायक देखील गोष्टी असतात. या गोष्टींना आपण सामोरं कसे जातो याच्यावरती आपली आंतरिक आनंद अवलंबून असतो. या आनंदाचाच दुसरा पैलू आहे लाईफ इव्हॅल्युएशन. लाईफ इव्हॅल्युएशन म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्याच्या आनंदाची मोजपट्टी काय असेल, असं मला 0 ते 10च्या अंकात सांगा, तर तुम्ही नक्कीच सांगू शकाल. आणि आयुष्य मोजपट्टीत व्यक्तिगत पातळीवर तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पाहता. समाजाच्या सक्सेस, डिप्रेस किंवा इतर कोणत्याही रूढ मोजपट्टीचा यात प्रभाव जरा कमी दिसून येतो. आणि या मोजपट्टीलाच कॅन्ट्रिल लॅडर असं म्हणतात, जिच्या मदतीने आनंद मोजला जातो. तर जागतिक पातळीवर हा आनंद मोजण्याचे 6 स्तंभ आहेत. पहिला आहे GDP पर कॅपिटा म्हणजे आर्थिक सुबत्ता. दुसरं सामाजिक आधार, समाजातील परस्पर सहकार्याची भावना यात मोजली जाते. तिसरं आहे आरोग्यदायी आयुर्मान. चौथं निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य तुम्हाला तिथला समाज, त्याची आर्थिक राजकीय परिस्थिती देत असतो. पाचवं आहे उदारता. लोकांमध्ये दानशूरता आणि मदतीची वृत्ती यात मोजली जाते. 6वी गोष्ट आहे भ्रष्टाचाराचा अभाव. कमी भ्रष्टाचार असला की चांगल्या दर्जाचं काम आणि आर्थिक परिस्थितीही बदलते. या अहवालानुसार युरोपातील नॉर्डिक देश स्वतःचं वर्चस्व टिकून आहेत. यात फिनलँड, आइसलँड, डेन्मार्क, कोस्टारिका हा तेवढा लॅटिन अमेरिकन देश, त्यानंतर स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड या देशांचा नंबर लागतो. आनंदासोबतच एक धक्कादायक निरीक्षण या अहवालाने नोंदवलंय. ज्या देशांमध्ये तरुण पिढी दिवसाला 5 ते 7 तासाहून जास्त वेळ सोशल मीडियावरती घालवते, त्या देशांमध्ये दुःखाचं प्रमाण अधिक आहे. आणि यात पश्चिमेकडील देश व मुख्यतः इंग्रजी बोलणाऱ्या देशांचं प्रमाण जास्त आहे. आता आनंदी देशाचे निकष तुम्हाला तर कळालेच आहेत आणि तुम्ही अंदाजे लावू शकता की आपण यात कुठे असू शकतो. तर 136 देशांपैकी भारत 116 नंबरवरती आहे. एकूण धक्का तर बसलाच असेल, तरी भारतातल्या कोणालाही विचारलं तरी तो हेच म्हणेल की महागाई वाढली आहे, स्ट्रगल काय सगळ्यांनाच करावा लागतो, खिशात पैसे नाही पण आम्ही खुश आहोत बाबा. खिशात मोबाईल आहे ना, फाटक्या खिशाने आणि हाताला काम नसल्याने, मोबाईलच्या दुनियेत रमल्याने आपण आनंदी होऊ शकत नाही. जानेवारी 2026च्या एका रिपोर्टनुसार भारतीय लोक दिवसाला 3.5 तास फक्त सोशल मीडियावरती वेळ वाया घालवतात. पाश्चिमात्य देशांएवढी आपल्याकडे परिस्थिती गंभीर नसली तरी तरुणांमध्ये, विशेषतः जेनझी मध्ये वाढत्या सोशल मीडियाचा वापर ही एक चिंतेची बाब आहे. जागतिक आनंदी देश अहवाल आपल्याला हेच सांगतो की आपल्याला जी आपली आई सांगते की तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील जर तू मोबाईल वापरायचा कमी केला तर. कधी ती वैतागून म्हणते जा ते डबडं कुठंतरी. हा अहवाल हे आपल्याला नेमकं तेच सांगतो. जे लोक मोबाईल, सोशल मीडिया याच्यामुळे वापरतायत कारण त्यांच्या अवतीभोवतीचे सर्व लोक वापरतात. आणि काही जणांना वाटतं जर लोकांनी वापरायचं कमी केलं किंवा माझा स्वतःचा वापर कमी केला तर मी जास्त खुश असू शकेल, कारण विनाकारण माझा खूप वेळ रील्स बघण्यात वाया जातो. हा अहवाल दर्शवतो की पळसाला पाणी 3च, म्हणजे सोशल मीडियाचा अतिवापर आणि त्यातून येणारं नैराश्य हा एक जागतिक प्रश्न आहे. समाज व्यवस्था टिकून असते ती विश्वास आणि परस्पर सहकार्यावरती. समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे फेक न्यूज, सायबर बुलिंग, डिप्रेशन, एन्झायटी, AIचं फसवं जग या गोष्टी इतक्या वाढल्या आहेत की सत्य असत्य यातला फरक आता पुसटसा झालाय. त्यामुळे समाज माध्यमांचा वाढता वापर लोकांमध्ये अविश्वासाची, शंकेची आणि टर्म्स अँड कंडिशन वरतीच मदतीची भावना निर्माण करतोय. बिईंग युअर सेल्फच्या नादात तो आत्ममग्न, आत्मकेंद्री बनतोय. हायली कनेक्टेड असलेल्या सध्याच्या जगातही एकमेकांपासून आपण दुरावतोय असं हे संशोधन सांगतंय. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026च्या अहवालानुसार जागतिक स्तरावर आर्थिक विकास आणि आनंद यांचा संबंध असला तरी तो एकमेव घटक नाही. 2026च्या या अहवालानुसार अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या प्रगत देशांमध्येही तरुणांच्या आनंदात मोठी घट झालेली दिसून येते. तर वसुदैव कुटुंबकम मानणारा भारत सामाजिक आधार या निकषात 133व्या क्रमांकावर आहे.
भारतातील सामाजिक सलोखा ढासळत असल्याचा हा निर्देशांक आणि ही नक्कीच चिंतेची बाब आहे. कोणत्याही देशाचे आर्थिक राजकीय धोरण त्या देशातील आयुष्याची गुणवत्ता ठरवत असतो. त्यामुळे या अहवालातील भारताचे 117वे स्थान धोरणात्मक दृष्ट्या कसे बदलता येईल याचा विचार झाला पाहिजे. फक्त स्मार्टफोन वापरून कोणी स्मार्ट होत नाही, आनंदी होत नाही. या अहवालावरून हे दिसून येतं. कारण आनंदी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला माणसांचा आधार लागतो. तर तुम्हाला काय वाटतं, भारत हा आनंदी देशाच्या आकडेवारीत मागे का आहे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा सकलम.